पुणे पर्वती अत्याचार प्रकरणी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येते। पर्वतीमधील अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीच्या ओठासह छातीवर मोठ्या मारहाणीच्या जखमा आढळून आल्या। 62 वर्षीय व्यक्तीनं 9 वर्षीय नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केला। या पीडित मुलीच्या तोंडावर, ओठांना आणि छातीवर जखमा आढळलेल्या आहेत। अत्याचाराच्या वेळी नराधम आजोबानं मुलीला नखं मारली असावीत अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। या संदर्भात बोलूयात आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्यासोबत। बालाजी, आणखी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट पाहतोय की या पीडित मुलीच्या जे आहे ते ओठावर आणि छातीवर जे आहे ते मारहाणीच्या जखमा आढळलेल्या आहेत। पोलीस तपासामध्ये ही माहिती समोर आलेली आहे। खरं तर काल कोर्टामध्ये आरोपीने शेजारच्या महिलेने आरडाओरडा केला आणि त्याच्यामुळे मला अटक केली असं म्हटलं होतं। दिशाभूल करण्याचा प्रयत्न आरोपीकडून होत होता। मात्र ज्या पद्धतीने या पीडितेची मेडिकल चाचणी करण्यात आली त्यावेळेस ससूनमधल्या या अहवालामध्ये तिच्या ओठावरती आणि तिच्या छातीवरती जखमा आहेत आणि या आरोपीने तिला नखं मारल्याची शक्यता सुद्धा पोलिसांनी वर्तवलेली आहे। पोलिसांकडून आज त्या ठिकाणी सगळा पुढचा तपास करण्यात येईल। उद्यापर्यंत या नराधम आरोपीला जी आहे ती कोठडी सुनावलेली आहे। तोपर्यंत पोलिसांना हा तपास पूर्ण करायचा आहे आणि सगळे पुरावे गोळा करण्याचं काम जे आहे ते पोलिसांकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। श्रद्धा, ताजी माहिती घेत राहू। धन्यवाद दिलेल्या बालाजी माहिती संदर्भात।